आणि आता पुढे पाहूयात मोठ्या बातम्या। वडाळ्यात भाजप पदाधिकारी विजयसिंह गायकवाडांचं कार्यालय फोडलं। गुढीपाडव्याला झालं होतं कार्यालयाचं उद्घाटन। सराईत गुन्हेगार कैलास पठारेनं कार्यालय फोडलं। घटना सीसीटीव्हीत कैद। तोडफोड केल्यानंतर कैलास पठारे फरार। पोलिसांकडून शोध सुरू। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा 2 दिवसीय मॉरिशस दौरा संपन्न। मॉरिशसमधील महाराष्ट्र भवनाच्या विस्तारित वास्तूचा पायाभरणी सोहळा चव्हाणांच्या हस्ते पार पडला। 8 कोटी रुपयांचा निधी मंजूर। हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त इतर धर्मांमध्ये धर्मांतर करणारी व्यक्ती अनुसूचित जाती दर्जासाठी पात्र ठरू शकत नाही। सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय। एका पाद्री समाजातील व्यक्तीनं दाखल केलेल्या याचिकेवरती न्यायालयाचा हा निकाल। मुंबईमधील सफाई कामगारांना तात्काळ घरं द्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे महापालिका आयुक्तांना आदेश। 12 जून 2015च्या निर्णयानुसार घरांचं वाटप करण्याचे आदेश। भाजप आमदार भाई गिरकर यांनी केलेली ही मागणी। मुंबईमधील 177 कोटींच्या टोरेस फसवणूक प्रकरणामध्ये मुख्य आरोपी ओलेना स्टोयालना भारतात आणण्याचा मार्ग मोकळा। मुंबई विशेष न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल। ईडीने केलेल्या अर्जाला न्यायालयाची मंजुरी। टोरेस फसवणूक प्रकरणामध्ये काही आरोपी परदेशात फरार।